नमस्ते मित्रांनो. आज आपण एक नवीन प्रोजेक्ट करणार आहोत, स्नेक गेम म्हणून. सो त्याचं पहिलं इंट्रोडक्शन तो गेमचा आपण काय. फर्स्टली आपण त्याच्या लायब्ररीज इम्पोर्ट करणार आहोत. फर्स्ट लायब्ररी आपली असणार आहे पाय गेम म्हणून. पाय गेम कोणाला माहीत असेल तर लायब्ररी कमेंटमध्ये सांगा. पाय गेम रँडम ज्या ज्या लागणार आहेत त्या गोष्टी आपण घेणार आहोत आता. आणि अजून एक लास्टची गेम. आपण आता आपल्या लायब्ररी इम्पोर्ट केलेल्या आहेत 3. फर्स्ट पाय गेम का घेतली. फर्स्टली इम्पॉर्टंट लायब्ररी. ही गेम लायब्ररी आहे. हेल्प्स टू हेल्प्स टू क्रिएट द गेम विंडोज अँड ग्राफिक्स. गेम विंडो आणि ग्राफिक्स क्रिएट करतं पाय गेम म्हणून लायब्ररी. रँडम रँडम यूज का केली. जनरेट फूड अँड रँडम पोझिशन. आपल्याला फूड आणि रँडम पोझिशन पाहिजे. सगळ्यांना माहिती असून स्नॅक गेम म्हणजे काय असतं. सो त्याच्यामध्ये फूड फूड असतो, ॲपल असतो एक, आणि एक स्नेक असतो. तो अराउंड स्क्रीनमध्ये फिरतो आपल्या विंडोजमध्ये. आणि साईज हेल्प्स टू एक्झिस्ट द गेम प्रॉपरली. हा थर्डवाला आपला प्रॉपरली सेफली आपल्याला गेममधून एक्झिस्ट करणार. तर आपण आता गेमची सुरुवात करू. पाय गेम डॉट ह्याचा अर्थ काय माहिती आहे का कोणाला. ह्याचा अर्थ आहे पाय गेम सुरू करणे. पाय गेमला सुरू करणार हा आपला गेम. तर आपण याची विड्थ हाईट देणार. व्हेरिएबल 2 बनवले आपण. त्याच्यामध्ये एकाची हाईट 600, विड्थ 600 आणि हाईट 400 दिली. तर एक एस नावाचं व्हेरिएबल बनवू आपण. त्याच्यामध्ये पाय गेम डॉट डिस्प्ले सेट मोड. मध्ये काय घेणार आपली आपण केलेले हाईट आणि विड्थ आणि हाईट घेणार आपण. या 2 गोष्टी घेतल्या आपण. येणार खाली डिस्प्ले सेट मोड ही एक फंक्शन आहे. ते काय यूज केलं. वी गिवन द टायटल स्नेक द टू विंडोज. आपल्याला टायटल शो करायचंय. सो त्याच्यामध्ये विड्थ हाईट हे सगळं असणार आपलं. सेकंड आपली स्टेप असणार आपली पाय गेम डॉट डिस्प्ले स्टेट. ही आपल्या असणार गेम शो. कॅप्शन काय असणार आपल्या गेमचं. स्नेक तात्या असणार आपल्या गेमचं कॅप्शन. सो क्लॉक नावाचं व्हेरिएबल बनवू आपण. क्लॉक. मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक झाली तर समजून घ्या. मी पण बिगिनरच आहे. स्टार्ट केलंय मी पण माझ्या सगळ्या गोष्टी. मी तर नॉन टेक आहे. माझी फील्ड मेकॅनिकल आहे पण मला स्विच करायचे माझी फील्ड इन आय टी. क्लॉक नावाचं बनवलं आपण. आता हे क्लॉक काय वर्क करणार आपलं. हे गेमचं स्पीड कंट्रोल करायला. हे पूर्ण गेमचं स्पीड कंट्रोल करणार आपलं. समजलं. नंतर एक ब्लॉक नावाचा व्हेरिएबल करू आपण. त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू टाकू. स्पीड आपली स्पीड इज इक्वल टू 15. आपण एकदा असाइनमेंट ऑपरेटर नाही यूज केला. ओके. कोणाला समजलं नसेल ब्लॉक आणि स्पीड तर ब्लॉक म्हणजे काय असतं. आपण देन वी डिफाईन ब्लॉक 10.
This means snake and food will be moved 10 pixel at a time. ते 10 पिक्सल ॲट अ टाइम मूव्ह होणार. आणि आपलं स्पीड 15 म्हणजे काय असणार ते सेट केलं आपण. गेम स्पीड जास्त स्पीड असेल तर स्नेक फास्ट चालेल. समजलं. आपण फॉन्ट राहिलं ना, आपलं एक फॉन्ट राहिलं. आपलं 1 मिनिट नावाचं व्हेरिएबल आपण केलं. काय तर फॉन्ट नको गेमचा. आपला फॉन्ट डॉट फॉन्ट एरियल प्रोफेशनल फॉन्ट साईज आपली असणार त्याची 25 आपली साईज असणार त्याची. खाली येणार जसं एक्स नाव वाय झेड एक्स वाय झेड रीड टू हाईट 1/2. नंतर खाली dx dy is equal to 0.0. हे dx and dx आणि dy 0 0 का सेट केलं म्हणजे सुरुवातीला स्नेक हलत नाही, त्याची पोझिशन 0च आहे. स्नेक कधी आपण गेम मध्ये चालू करतो त्याची पोझिशन काय असणार 0. सो त्याच्यासाठी आपण पोझिशन आणि त्याचा नंबर 0 टाकलेला आहे. तर आपण खाली येणार खाली स्नेक इज इक्वल टू त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं एक्स वाय यूज केला आपण. लेंथ पण लागेल आपल्याला. सापाची लेंथ नको का. लेंथ त्याला फूड पण नको का खायला. ऍपल वगैरे काय तर नको का द्यायला त्याला. ऍपल पण देऊ आपण त्याला खायला. आपण ऍपल रॅन्डम भाऊला सांगू त्याला ऍपल कसं द्यायचं. लँड रेंजला बोलवलं आपण. 0 एक्सप्लेन करतो मी सगळं. ब्लॉक सेम आपलं 0 पोझिशन हाईट डॉट आणि ब्लॉक घेतला आपण. खाली आलो आपण. हे सगळं झालं. आपण खाली आलो आता. जे आपण रॅन्डम रँड रेंज यूज केलेलं आहे ते आपण का यूज केलेलं आहे, कारण फूड नेहमी रॅन्डम पोझिशनवर यायला पाहिजे. सापाला ते गेम मध्ये नाही का आपण इकडं असं राईटला क्लिक करतो, लेफ्ट लेफ्ट अपर डाऊन क्लिक करतो ते फूड खाण्यासाठी. सो ते रॅन्डम पोझिशन पाहिजे. सो आपण ते रॅन्डम डॉट रँड रेंज टाकलेलं आहे. तर आपल्याला आपण रॅन्डम रेंड रेंज का यूज केलं, कारण आपल्याला रॅन्डम पोझिशनला ते फ्रूट गेलं पाहिजे. फूड जे आपण व्हेरिएबल केले ते रॅन्डम पोझिशनला कुठं पण गेले पाहिजे. राईट कुठं पण फिक्स नाही राहिले पाहिजे. सो ते रॅन्डम केले आपण. आणि स्नेक म्हणजे काय, आपलं स्नेकचे बॉडीचे पार्ट स्टोअर करणं. जेवढं आपण त्या स्नेकने खाल्लेलं आहे ते पार्ट
इथे XY ला स्टोअर करणार ते लिस्टमध्ये. आणि आपण डिफाईन टेक्स्ट मेसेज केलेला आहे. आता आपण सुरू करू आपलं काम परत. फॉर ई इन pygame डॉट. काही तर चुकलं आपलं इथं. इथं आपलं दुसरं येणार, फॉर नाही येणार. डिफ टेक्स्ट मेसेज म्हणजे काय? दिस फंक्शन यूज टू डिस्प्ले टेक्स्ट ऑन स्क्रीन. फंक्शन आपलं टेक्स्टला स्क्रीनवरती दाखवणार. आणि आपल्याला एस डॉट म्हणून एक बनवायचं आहे. फॉन्ट फॉन्ट बनवला होता आपण, त्याला कॅलेंडर मेसेजला रीड, मेसेजला एक टाईप रीड टू असणार ते. त्यांना बेस 255.0 डॉट नाही कॉमा 0 विड्थ काय होते आपली, हाईट 3. हे झालेलं आहे. तर इट्स शो रीड कलर अँड टेक्स्ट ऑन द स्क्रीन. हे फंक्शन काय यूज करतं? रीड करणार, सॉरी, शो करणार रेड कलर टेक्स्ट ऑन द स्क्रीन. जे फ्रूट असेल ते रेड कलरचं असेल ते शो करणार स्क्रीनवरती. सरळ सरळ असं आहे. मग आपला एक आता मेन गोष्ट सुरू होणार. वाईल लूप काय होणार? वाईल लूप ट्रू. वाईल लूप ट्रू इनिशियल इन्फानाइट चालूच असणार. तो आपण त्याच्यामध्ये कंडिशन लावणार. फॉर ई एन pygame डॉट इव्हेंट गेट केला आपण खाली येणार. दिस लाईन चेक्स ऑल युजर ॲक्शन लाईक की प्रेस और विंडोज क्लोज. कोणती लाईन? दिस लाईन. ओके, अंडरस्टँड. मग आपलं असणार काही सेकंड खाली येणार. आता एक स्टेटमेंट आपले पास करणार आपण. इफ हे नावाचे डिसिजन मेकिंग माणसं. इफ ई डॉट टाईप इक्वल टू pygame QIT tab of pygame exist. आपलं एक्झिस्टला खाली घेतलं. आता तुम्ही म्हणता असाल हे काय यूज, सॉरी एक मिनिट, हे काय यूज केले? गेम सेफली बंद होतो ह्याने. ह्या लाईनने आपला गेम सेफली बंद होणार. सेकंड आपलं काय? इफ ई डॉट टाईप इक्वल टू pygame
key down. This checks if any key is pressed. कोणती की प्रेस झाली का ते चेक करतं की डाऊन. सेकंड अजून काय बनवायचं आपल्याला. एक मिनिट. कीला क्लिच आपल्याला क्लोज करायचं माझ्या आत येईल. इफ की की इक्वल टू पाहिजे. पहिलं मी सगळं करून घेतो म्हणून ते एक्सप्लेन होतो. पाहिजे की लेफ्ट लेफ्ट कीज प्रेस केला तर dx आणि dy जे आपल्या पोझिशन आपण डिफाईन केलं त्या मायनस ब्लॉक 0. आता आपण जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. ह्यालाच कॉपी करायचंय. आपला प्रोग्राम हेच असणार आहे. पेस्ट मिस्टेक नाही झाली पाहिजे आपली. राईट आणि आपलं मायनस नसणार. काय चुकलं आपलं. एक मिनिट. काय तर चुकलं आपलं. आपलं काय चुकलं होतं. आपलं एक कॅपिटल लेटर मध्ये दिलं आपण व्हेरिएबल बनवले तर आपले सर व्हेरिएबल नाही त्यांचे नाव डिफाईन केलं तर स्मॉल लेटर मध्ये dx dy हे आपलं कॅपिटल लेटर नव्हतं. सगळं आपलं एक मिस्टेक झालेली आहे आपल्या इथं. पण हे पण ब्लॉक स्मॉल लेटर मध्ये एक मिस्टेक कोडला डोक्याला ताण द्यायला. कॉपी पेस्ट कॉपी. आता इथं पण नाही जायचं आपलं. इथं पण नाही जायचं. राईट आणि लास्ट आपला डाऊन. फर्स्ट वाला काय मूव्ह होणार. लेफ्टला मूव्ह होणार. सेकंड वाला राईटला मूव्ह होणार. स्नेक हे स्नेक मूव्ह होणार. दुसरं काय नाही. स्नेक मूव्ह राईट लेफ्ट डाऊन अप. स्नेक मूव्ह होणार ते फ्रूट खाण्यासाठी. आता पोझिशन अपडेट करायचे आपल्याला. तर आपण बाहेर आलेलो आहोत. टॅब म्हणून एक x प्लस इज इक्वल टू dx capital dx y plus equal to dy. समजून सांगण्यात जमलं जरासं. इफ x
आता हे 3 लाईन एक्सप्लेन करतो मी तुम्हाला कोडच्या. हे काय आहे, आपली स्नेकची एक्स प्लस इज इक्वल टू डी एक्स, हे आपलं काय असतं, स्नेकच्या पोझिशन अपडेट होणार. आणि सेकंड लाईन आपली ही असणार 31 वाली, काय असणार आपली, इफ स्नेक हिट्स वॉल और इट्स डाऊन टू बॉडी गेम ओव्हर. तो वॉलच्या बाहेर गेला तो गेम संपणार. आणि एस फिल 00चं काय आहे, स्क्रीनचा काळा काळा होणं, कलर येतो, कलर फॉर एक्झाम्पल टेक्स्ट गेम ओव्हर, ते विंडोजच्या बाहेर गेलं तर गेम स्क्रीन काळी होणार आपली म्हणजे. आणि गेम ओव्हरचं एक लास्टला स्टेटमेंट येणार. पाहिजे टेक्स्टचा गेम ओव्हर तो गेम मेसेज दिसणार. पाय गेम डिस्प्ले डिस्प्ले अपडेट आपलं स्क्रीन रिफ्रेश होणार. आणि 2000, हे 2000 म्हणजे 2 सेकंड थांबणार. सेकंड काय आपलं, आपल्या व्हिडिओची लेंथ मोठी होती, पण काय नाही, गोष्ट एक्सप्लेन झाला पाहिजे प्रोजेक्ट नीट. आता हे तर सांगितलेलंच आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला काय आहे. हा आपला गेम सेफली एक्झिट करणार गेमच्या बाहेर. समजलं नसेल तर परत बघा व्हिडिओ, स्टॉप करून बघा, समजून घ्या. वाटलंच कोड चॅट जीपीटीला पण विचारा तुम्ही, पण व्हिडिओ पूर्ण बघा. मी पण असं मला शिकायचं म्हणून करतोय मी ही गोष्टी, मला शिकायच्यात म्हणून मी गोष्टी करतोय एवढं. आता टाइम किती झालाय सांगू का मी, 12 साडेबारा झालेत आता टाइम. मी व्हिडिओ शूट करतोय माझ्या माझ्या शिकण्यासाठी. म्हणजे कॉन्फिडन्स पण बिल्ड करायचं आहे मला. असं तर होत नाही कॉन्फिडन्स बिल्ड, प्लस प्रॅक्टिस पण नाही, टाइम नाही एवढा. सो म्हणून प्रोजेक्ट. जेवढे जास्त प्रोजेक्ट करताना तुम्ही, तेवढी प्रॅक्टिस जास्त आणि अंडरस्टँडिंग लेवल लॉजिक वाढत जातं आपलं कोडिंगमध्ये. कोड केला आपण, कोड व्हेरिएबल इज इक्वल टू रँडम, एक मिनिट ब्रॅकेटमध्ये घ्यायचं रँडम. आता डॉट रँड रँडरेज काय आपली 0, W, ब्लॉक. आता हे 0 काय आहे, W काय आहे, ब्लॉक काय आहे, स्टार्टिंगलाच एक्सप्लेन केलेलं आहे मी, तर परत नाही करणार मी. कारण आपली व्हिडिओची लेंथ मोठी होती. रेंज परत 0 AH
आणि फ्लॉप. व्हिडिओ समजला नसेल तर परत बघा. इंटर एक्सप्लेन करतो मी, कोड लिहितोय तो, त्याचं टेन्शन नका घेऊ. लेंथ प्लस इज असाइनमेंट इक्वल टू इंटर. आता स्नेक मुवमेंट लॉजिक काय सांगतो मी तुम्हाला. आता हे आपण एक्स हे स्नेक अपेंड केले ना 0 0, स्नेक अपेंड केले आपण 0 0. ते आपलं एक मिनिट मिस्टेक झाली आपली. 0 0 नाही, आपलं सॉरी, आपलं एक्स आणि वायला मूव्ह करायचं ना ते. तर स्नेकचा हेड त्या फ्रूटला खात राहणार, तर ऍड होत राहणार व्हॅल्यू तर, आणि ते व्हॅल्यू आपलं स्नेकला इन्क्रीमेंट करणार, स्नेकची लेंथ इन्क्रीमेंट करणार. आपण स्नेकची ब्लॉक लेंथ काय आहे, स्टार्टिंग 1 आहे. मग ते एक ॲपल खाल्लं तिथं 2 होणार, 2 खाल्लं 3 मग असं 2 वाढणार, असं इन्क्रीमेंट होत राहणार इथं ॲपेंडमुळं. आणि फूड इट लॉजिक काय आहे, इफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू फूड, तर स्नेक फूड खाणार खाणार ते चेक करणार तिथं, त्याच्यामध्ये फूड चेक करणार तो खातो का नाही. आणि हे रॅन्डम रेंज काय आहे, नवीन फूड जनरेट होणार, एक खाल्लं की नवीन जनरेट होतं, 2 खाल्लं तर नवीन जनरेट होणार. तर रॅन्डम पोझिशन लावणार आणि स्नेक मोठा होणार. एक पोझिशन खालं तर इन्क्रीमेंट होणार इथं लेंथ प्लस इज इक्वल टू 1, इथं इन्क्रीमेंट होणार स्नेकची. इफ लेंथ सापाची स्नेक आता इफ लेन स्नेक हे आपण का टाकलं, स्नेक पॉप का यूज केलं, तर ते टेल रिमूव्ह होतो टू मेंटेन लेंथ, टेल रिमूव्ह होते टू मेंटेन लेंथ. खाली येणार जरासं, एस डॉट फिल 0,0 for s in snake Jacob pygame draw reactला ए नसतं ना, ओके सॉरी मिस्टेक झाली. यस कॉमा व्हॅल्यूज काय 0,25 0 यस
फॉर एस इन स्नेक पाय गेम ड्रॉ रेक्ट. हे काय? ग्रीन कलर स्नेक ड्रॉ होतो. स्नेक काय ग्रीन कलर ड्रॉ होतो. पाहिजे ड्रॉ. आता फूडचा पण व्हायला पाहिजे ना. फूड ब्लॉक कॉमा ब्लॉक. आता सेकंड लाईन काय होणार? हे फूडचा कलर रेड दाखवणार. ऍपलचा कलर कोणता असतो? रेड असतो. सो ते रेड कलर दाखवणार, ड्रॉ होणार. आता पाहिजे डॉट ड्रॉ. एक मिनिट, ड्रॉ नाही, सॉरी सॉरी, मिस्टेक. सगळे कलर तर झालेत देऊन. आता डिस्प्ले, डिस्प्ले प्लस अपडेट होणार. आता काय अपडेट होणार? स्क्रीन अपडेट होणार. आपली स्क्रीन अपडेट होणार. क्लॉक डॉट टिक स्पीड. क्लॉक गेम स्पीड कंट्रोल होणार. गेमची स्पीड कंट्रोल होणार. तर सरळ सरळ एक कन्क्लुजन सांगतो तुम्हाला गेमचं. दिस इज हाऊ विच लाईन ऑफ स्नेक गेम कोड वर्क्स युझिंग पायथन अँड पायगेम. तर आपण ह्याला रन करू. आपण आपला कोड रन करू. अरे हे साईटला का नाही जात? एक मिनिट, एक मिनिट. एक 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 प्रॉब्लेम झाला आपला. आपण व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती. 0. आपल्याला व्हॅल्यू द्यायच्या. एक मिनिट, स्पेस 0 कॉमा काढायची. 0 कॉमा कॉमा आणि बॅकची काढायची. आता एकदा परत एकदा रन करू आपला कोड. आला इकडे घेऊ. हा आता सगळीकडे डाऊन. स्पीड स्पीड स्पीड. गेम ओव्हर. स्क्रीनच्या बाहेर गेला तर गेम ओव्हर होणार. एकदम प्रॉपरली स्मूथली वर्क करते आपला हा कोड. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.